शिरपूर तालुक्यातील थाळनेर व नागेश्वर परिसरात मंगळवार 27 जानेवारी रोजी दुपारी अचानक हवामानात मोठा बदल झाला। दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होत जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीट झाली। अवघ्या काही मिनिटात झालेल्या या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अवकाळी पावसाच्या व गारपिटीचा फटका थाळनेर, अहिल्यापूर, वाठोडा, भाटपुरा, सावेर, गोदी, नागेश्वर बंगला, अजनाड, तरडी, बबळाज आदी गाव शिवारांना बसला आहे। जोरदार वादळी वाऱ्यांमुळे मका, गहू, रब्बी ज्वारी आडवे पडले असून हरभऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच पपई व केळीच्या बागांमध्ये झाडे मोडून पडल्याने बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती। अचानक आलेल्या या निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतकरी अक्षरशः हादरून गेला आहे। आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी गारपिटीने आणखी मोठे संकट ओढावले आहे। हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असून नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बोरखेडा, असली, गोदी, सावेर, अजनाड बंगला, नागेश्वर, बबळाज आदी गाव शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन केळी व पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।